सियावर रामचंद्र की जय. प्रभू रामचंद्रांनी आपल्या सगळ्याच वानरवीरांना कशा स्वरूपाची युद्धाची उपाययोजना आहे हे सांगितलं आहे. बिभीषणाच्याकडून सगळी माहिती मिळाली आहे, कोण कोणत्या द्वारावर आहे ते कळालं आहे. आता कोणत्या द्वारावर कोण कोण आक्रमण करायचं हे पण सांगितलं आहे. स्वतः रामचंद्र रावण ज्या बाजूने आहे त्या बाजूनं जाऊन आक्रमण करणार आहेत. पण या सगळ्यामध्ये या रावणाच्या मनामध्ये काही विचार येत आहेत की आपण जरा या रामचंद्राच्या सेनेचं अवलोकन करायला पाहिजे, बघायला पाहिजे काय होतंय ते, बघितलं पाहिजे ना. एक युद्ध होणार आहे, काय केलं पाहिजे. मग रावण लंकेतल्याच एका उंच पर्वतावर जातो. बहुतेक वेळेला रावण अशा त्या उंच पर्वताची युद्धाच्या प्रसंगामध्ये मंत्रणा करण्यासाठीचा विचार करत असतो. आणि रात्रीच्या वेळेला आपल्या निवडक सरदारानिशी रावण त्या लंकेतल्याच एका सुवेल पर्वतावर जातो. आणि सुवेल पर्वतावर गेल्यानंतर आपल्या मंत्र्यांसोबत तो चर्चा करत असतो. चंद्र छान उगवलेला, चंद्राचं चांदणं पडलेलं, आणि या चांदण्यामध्ये रावणाच्या मस्तकावरच्या मण्याची मुकुट जो आहे त्या मुकुटाच्या मण्याची प्रभा सगळीकडे पसरली आहे. चमकतं ना आपल्याकडं, तसं ते चमकू लागलं आहे. आणि त्यातून परावर्तित होणारे किरण, चंद्रकिरण ही समोरच्या विशालकाय सेनेवरती दिसू लागलेली आहे. हा प्रकाश कशाचा असेल असा प्रश्न सगळ्यांना पडलाय. आणि तेव्हा बिभीषण सांगतायत की रावण सध्या आपल्या सुवेल पर्वतावरच्या खास महालामध्ये गेलेला आहे. इथून तुम्हाला दिसेल जिथे थोडासा प्रकाश आहे वर उंचावर, त्या सुवेल पर्वतावरच्या महालामध्ये गेलेला आहे. आणि त्या महालाच्या बाहेरच्या भागात बसून तो आपल्या सगळ्या सेनेचं अवलोकन करतोय. आता आपली काय असेल, कारण सुवेल पर्वतावरून लंकेच्या बाहेरचा सगळा परिसर दिसतो, त्यामुळं आपल्या सेनेची हालचाल काय असणार आहे हे रावणाला कळत आहे. आणि तो या आपल्या सेनेची स्थिती बघतोय, तपासतोय, हालचाल काय ते बघतोय, आणि तो सूचना देईल. आणि त्यानुसार त्याची उद्याची युद्धनीती असेल. हे सुग्रीव ऐकतोय आणि त्या पर्वतरांगाकडे बघत त्याच्या मनामध्ये विचार येतोय की हा रावण एवढं धाडस करतोय बघण्याचं थेट. काय होतं कधी कधी राहवत नाही, गप्प बसवत नाही, तशी अवस्था सुग्रीवाची झालेली आहे. त्याला रावणाला बघून प्रचंड संताप येतो आणि तो कोणाशी काहीच न बोलता, काहीच बोलत नाही, काही न, अचानक तो उड्डाण घेतो, उडी मारतो आणि थेट सुवेल पर्वतावर पोहोचतो. विचार करायला हवा की सुवेल पर्वतावर जायचं आहे का, आपल्या प्रमुखाशी बोलावं. पण सुग्रीव राजा आहे ना, तो थेट सुवेल पर्वतावर उडी मारतो आणि जाऊन रावणाच्या पुढ्यात जातो आणि त्याला द्वंद्वासाठी ललकारतो. सुग्रीवाच्या मधला आणि हनुमानाच्या मधला हाच फरक आहे, हाच फरक आहे. म्हणून हनुमानाला विद्यावान म्हणतात. अतुलित बलधामा पण आहे आणि विद्यावान पण आहे, दोन्ही पण आहे, दोन्ही आहे. ज्या बलवंताला, ज्या शक्तिशाली माणसाला आपल्या शक्तीचा प्रयोग कधी करावा आणि कधी करू नये याचं ज्ञान असताना तो असतो विद्यावान. सुग्रीव सशक्त आहे, बलशाली आहे, खूप सशक्त आहे, सूर्यपुत्र आहे. त्या सुग्रीवाला राहवलंच नाही आहे. तो मागचा पुढचा कोणता विचारच करत नाही, थेट हनुमान जाऊन पोचतो रावणाच्या समोर. हनुमान असं नाहीत करत. रावणाने बंदिस्त केल्यावर रावणाच्या पुढे जातात आणि त्याला सांगतात, मारायचंय तर मी पण मारू शकतो, पण माझ्या प्रभूची आज्ञा नाही. गुपचूप आपल्या शेपटीला आग लावून घेतात आणि ताकद बाहेर पडल्यावर दाखवतात, अख्खी लंका जाळून टाकून. हनुमान आणि सुग्रीवाच्या मधला फरक सांगतोय. हा फरक अजून एका कारणामुळे. सुग्रीव राजा आहे, हनुमान राजा नाही आहे. हनुमान हा सरदार आहे
लढवय्या योद्धा आहे, रामदास आहे, सुग्रीवाचा सेनापती आहे, सुग्रीव राजा आहे, तो निर्णय घेऊ शकतो. खरं तर रामचंद्रांनाही याचं आश्चर्य वाटतंय की हा गेला कसा, आणि जाऊन सरळ रावणाला द्वंद्वासाठी ललकारतो. रावणाला वाटतं अरे काय हे एक वानर मला एवढं ललकारतंय. रावणही सुग्रीवाचं आव्हान स्वीकारतो. काय दोन्ही शक्तिशाली आहेत, म्हणजे सुग्रीवाला आपण कमी समजायचं नाही रावणाच्या पुढे. फक्त रावणाला वरदान मिळालंय कोणाकडून मरणार नाही म्हणून रावण जास्त शक्तिशाली. आणि सुग्रीवाकडे असं वरदान नाही आहे की तो कोणाच्या हातून मरणार नाही. त्यामुळं सुग्रीवाची शक्ती कमी आणि रावणाची शक्ती जास्त. पण बाहुबलामध्ये सुग्रीवही काही कमी नाही आहे. दोघांच्या मध्ये एक घनघोर युद्ध सुरू होतं, द्वंद्वयुद्ध. कधी हा त्याला पडतोय, कधी तो त्याला पडतोय, कधी गदेचा वापर होतोय. दोघही हार मानायला तयार नाहीत. दोघही एकमेकांना इतकी आक्रमण प्रतिआक्रमण करतात या द्वंद्वयुद्धामध्ये, आणि दोघही थकून जातात. थकल्यावर पुन्हा उठावं, शांत बसावं, पुन्हा झडप घालावी, पुन्हा लढावं, असं यांचं लढणं सतत चालू आहे. बराच काळ युद्ध चालतं, बराच काळ. याचा निर्णय काही लागत नाही. पण शेवटी होतं काय, रावणही थकतो आणि सुग्रीवही थकतात. थकलेले दोन वीर एकमेकांवर वार करून एकमेकाला संपविण्यापेक्षा त्या युद्धाला तिथेच थांबवणं पसंत करतात. आणि सुग्रीव थकलेल्या अवस्थेत आपल्या शिबिरामध्ये परत येतो. रावणही थकलेला असतो, त्यामुळे तोही हे युद्ध थांबवण्याचा निर्णय घेतो आणि दोघंही आपापल्या ठिकाणी निघून जातात. बघा रावणाला काय संदेश मिळालाय. एक सुग्रीव अचानक येऊन द्वंद्वयुद्धाचं आव्हान देतो, द्वंद्वयुद्ध करायला लावतो आणि तो आपल्याला या युद्धात दमवतो. एक वानर याआधी येऊन गेला, आपल्याला सांगून गेला आणि त्यानं आपली लंका जाळून गेला. दुसरा सुग्रीव येतोय रावणाशी, दशाननाशी, ज्याने त्रिलोकाला जिंकलंय, शनीला, नवग्रहांना हरवलंय, देवराज इंद्राला आपल्या अंकित केलंय. त्या दशाननासोबत, त्या रावणासोबत हा सुग्रीव द्वंद्व करतोय आणि या द्वंद्वात तो रावणाला दमवतोय. शत्रूच्या शक्तीचा अंदाज रावणाला येऊ लागतो. सुग्रीवाच्यासाठी धडा काय आहे, उगीच उठलं आणि आपल्या प्रमुखाने परवानगी दिली नाही तरीही जाऊन युद्ध केलं असं घडवायचं नाही आहे. शांतपणे या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. रामचंद्राकडे परत आल्यावर थकलेल्या सुग्रीवाला रामचंद्र शांतपणे बसवतात, त्यांच्या पराक्रमाचं कौतुक करतात. वा वा सुग्रीव महाराज, तुम्ही खूप छान लढले, तुम्ही पराक्रमी आहात असं म्हणतात. आणि पुन्हा परत एक सल्ला देतात की सुग्रीवा, वाटलं म्हणून झडप नाही टाकायची, असा आततायी निर्णय नाही घ्यायचा. असे अचानक घेतलेले निर्णय आपल्यासाठी नुकसानदायक ठरू शकतात आणि हे नुकसानदायक ठरणं वाईट आहे. कृपया असं करू नका अशी सूचना सुग्रीवाला केली जाते. सुग्रीव देखील राजा असूनही मोठ्या मनाने आपली चूक स्वीकारतो आणि पुन्हा असं करणार नाही असा शब्द देतो. युद्धाला सुरू होण्याच्या आधीही रामचंद्रांच्या मनामध्ये आणखी काहीतरी येत आहे. हे युद्ध सुरू होण्याआधी एकदा रावणाला अजून संधी दिली पाहिजे असं त्यांना वाटतंय. आणि ती संधी काय आहे ते बघूया पुढच्या भागामध्ये. सियावर रामचंद्र की जय.